तर दुसरीकडे राज्यातले छोटे पक्ष आपण किंग मेकर असण्याच्या भूमिकेत राहणार असल्याचे दावे करत असतात। मात्र यंदा सरकार कुणाचं येणार याचं उत्तर राज्यातल्या महिलांच्या हाती आहे। कारण यंदाच्या निवडणुकीत महिलांनी विक्रमी मतदान केलंय। लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली आहे का, पाहूया। मतदानाच्या रांगेत उभ्या असलेल्या या सगळ्या लाडक्या बहिणी यंदा महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या महिलांकडेच आहेत। कारण राज्यात महिलांच्या मतदानात लक्षणीय वाढ झाली आहे। महाराष्ट्रात जवळपास 25 वर्षांनी महिलांनी रेकॉर्ड ब्रेक मतदान केलंय। विदर्भ आणि मराठवाड्यात महिलांच्या मतदानात मोठी वाढ झाली आहे। विशेषतः ग्रामीण भागात महिला मतदानाची संख्या मोठी आहे। महिलांचं कमीत कमी 3% तर जास्तीत जास्त 20% मतदान वाढलंय। संभाजीनगर जिल्ह्यात 15,000 पुरुषांचं मतदान घटलं तर 91,000 महिलांचं मतदान वाढलंय। कन्नडमध्ये महिलांचं 3% मतदान तर गंगापूरमध्ये 20% मतदान वाढलंय। औरंगाबाद पश्चिममध्ये महिलांचं मतदान 15% तर औरंगाबाद पूर्वमध्ये महिलांच्या मतदानात 5% वाढ झाली आहे। परभणीमध्ये महिला मतदानाची टक्केवारी तब्बल 69.85% एवढी आहे। परभणी लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत तब्बल 10% जास्त महिला मतदारांनी विधानसभा निवडणुकीत मतदान केलंय। नाशिकमध्ये 2019 मध्ये महिलांचं मतदान 56.06% होतं तर यंदा महिलांचं मतदान 66.96% झालंय। नाशिकमध्ये 2019च्या तुलनेत महिलांचं मतदान तब्बल 9.33% वाढलंय। मुंबईत महिलांचं मतदान 53% तर पुरुषांचं मतदान 51% इतकं झालंय। महिलांच्या मतदानाचं राज्यातल्या आकडेवारीचं हे ट्रेलर आहे। अजून आकडे आले नाही तरी असं दिसतं की महिलांची टक्केवारी जास्त वाढण्याची शक्यता आहे, असं प्राथमिक दृष्ट्या दिसतंय। कारण आम्ही पण आता बूथचे जे सर्टिफिकेट्स गोळा केलेले आहेत तर मी जवळपास 25-30 मतदारसंघांमध्ये फोनवर बोललो तर त्यांचे प्राथमिक फीडबॅक आहे की महिलांची टक्केवारी वाढली आहे। असं आहे की महाराष्ट्रामध्ये मतदान वाढलेलं आहे, टक्केवारी वाढलेली आहे। आजपर्यंतचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा टक्केवारी वाढते तेव्हाच भाजप आणि मित्र पक्षाला त्याचा फायदा होतो। त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की त्याचा निश्चितपणे फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार तयार होईल अशी मला अपेक्षा आहे। लोकसभा निवडणुकीनंतर महिला मतदारांची राज्यातली संख्याही वाढली आहे। म्हणजेच लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या 5 महिन्यात महिला मतदारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे। लोकसभा निवडणुकीत महिला मतदार संख्या होती 4,22,79,000 तर विधानसभा निवडणुकीत महिला मतदार संख्या आहे 4,66,00,000। म्हणजेच गेल्या 4 ते 5 महिन्यात महिला मतदार 44 लाखांनी वाढले आहेत। यंदाच्या विधानसभा निवडणुकीआधी महिलांसाठीच्या योजना हा प्रमुख मुद्दा होता। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 दिले जात आहेत। आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जवळपास 7,500 रुपये जमा झालेत। पुन्हा सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजनेतली रक्कम 2,100 करण्याचं आश्वासन महायुती सरकारनं दिलं। तर महिलांना एसटीच्या तिकिटात 50% सवलत, अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना वर्षाला 3 सिलेंडर मोफत, तसंच आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थिनींना मोफत उच्च शिक्षण अशा विविध योजना महायुती सरकारनं सुरू केल्या आहेत। महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला उत्तर म्हणून महाविकास आघाडीनं महिन्याला 3,000 देणाऱ्या महालक्ष्मी योजनेची घोषणा केली आहे। आता राज्यातल्या महिलांनी लाडकी बहीणवर खुश होऊन महायुतीला मतदान केलंय की 3,000ची अपेक्षा ठेवून मवियाला मतदान केलंय हे लवकरच कळेल। मात्र यंदाची सत्ता स्थापन होणार ती महिलांच्याच इच्छेनं। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।